पाहूयात पुढची बातमी। भाजप आपलं मत शिंदे अजित पवारांवर लादते असा घणाघात पवारांनी केलाय। विधानसभेत दोन्ही गटाला तिकीट देईल का ही शंका आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि टीका केली आहे। माहितीमध्ये आत्ताच भाजप आपलं मत हे अजित पवार गट आणि शिंदे गटावर लादतंय। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला या दोन्ही गटाची गरज असताना भाजप आत्ताच त्यांचं मत ही या दोन्ही गटावर लादतंय। त्यावरून विधानसभेमध्ये या दोन्ही गटाला भाजप तिकीट तरी देईल का अशी शंका येते असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही कुठलाही निर्णय कोणावर लादत नाही। आपण महायुतीची चर्चा जर बघितली तर अजितदादांची जी पार्टी आहे त्याला 4, एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी त्याला 10 आणि बाकी सगळे भाजपला लढणार। म्हणजे निर्णय हा भाजपकडे आज लादला जातो। आता लोकसभेला भाजपला या दोघांची जरूरत आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्यावर निर्णय हा भाजप लादते। मग एकदा लोकसभा झाली, त्यांचं जे काय वापरून होतं या दोघांचं वापरून झाल्यानंतर बीजेपी विधानसभेला यांना तिकीट तरी देईल का, नाहीतर संधी तरी देईल का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।